अध्यक्षांना इंदुरीकरचे कीर्तने महिला मंडळ म्हणजे तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचा, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी त्राण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सुनबाई थोडी खट्याने घरोघर मातीच्या चुली थोडंसं बोलत जा. आणि न बोलण्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी. आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि ह्या मोबाईलमुळे संवाद संपलाय, मान्य आहे का. बोला, बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा. बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक बोलतच नाही लोक, लगविला गेला मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं. आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे, ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही, वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली पोरा. एक मोबाईल मुळे संवाद संपला, मान्य आहे का. बोला, ए आजारी तुम्ही बोलायला काय झालं. एक मोबाईल मुळे संवाद संपला. रुपडे इन्कम नाही, सांड हिंडतो सांड, हलकट क्वालिटीचा. वरून त्याला बाप 100 रुपये देतो पेट्रोलला आणि ही दरिद्री 100 देती. ही तर लय खोडीची, ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण तो, त्याला मी 9वी पासून पाहते. आता ते 70चं काढतं, त्याला 70ची पल्सर, पैसे खर्चायला, ते का आला हरिपाठ करीन मारायला. त्यांनी आता नवीन आयटम आणलाय आपल्याकडे, वाढदिवस साजरे करायचे, पण घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडे लावला दी. यांचे वाढदिवस धाब्यावर, आता गोलाकार केक ठेवायचा आणि मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. ए भिक्या, लहान आणि पोरं खरं सांगाय, खरं आहे का खोटं आहे. आपले भक्त खोटं नाही. हे पण तुम्ही इंदुरीकर भक्त आहे की नाही, मग बोला पटकन. या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3, करेक्ट. या 2-4 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट, करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुरू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. आणि ह्या महिन्यामध्ये डीजेला आलेलं नवीन इंदुरीकरचं गाणं आलंय, डीजेला नवं. इंदुरीकरचं डीजेला गाजलेलं गेल्या वर्षाचं गाणं कोणतं, करेक्ट. वा, गेल्या वर्षी इंदुरीकरचं एक गाणं होतं, अख्खं लग्न सराई त्याच गाण्यानं काढली. यंदा आलेलं कोणतं आहे, गेल्या वर्षाचं कोणतं आहे. हा बरोबर आहे, नीट आवाज काढ, कोणता. हा, आणि यंदाच रे, यंदाच